जरा बियॉन्ड द फील्ड बोलतोय. आतापर्यंत मी सुरेश भाऊंचा मित्र किंवा डॉक्टर होतो, परंतु माझंही गाव इकडंच आहे. माझं गाव बोतर्डे मावळात. आता इश्यू असा आहे, त्याला आपण किती दिवस तरी ऐकतोय दाराघाट. टाटा कंपनी काय म्हणायची, जी काही खनिजं भेटतील आम्ही घेऊ आणि फुकट फोडून देऊ. ह्या खडकामध्ये 100% साधन संपत्ती दडलेली आहे. मग त्याच्यामध्ये आयन असेल, म्हणजे तुमचं लोह असेल, नंतर तांबे असेल, मॅंगनीज असेल. तसं जर दगडी कोळसा तर निघतोच आहे बऱ्याचदा. आणि एखादा जर मॅंगनीजचा किंवा कॉपरचा जर साठा अदानी नावाच्या राक्षसाच्या हातात सापडला, खर्च प्रोजेक्टचा 2000 ते 5000 कोटी आहे, पण त्याच्यातनं मिळणारा फायदा हा 1,00,000 कोटीपेक्षा जास्त असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. कारण पर प्रोजेक्ट ही नाण्याची एक बाजू आहे, पण दुसरी बाजू त्यामागे यांना काय हवंय हे कोणी काय पाहिलेलं नाहीये. माझा प्रामाणिक प्रश्न आहे, बरं यांना उद्या एखादी खाण जर सापडली आणि जर यांच्या तोंडाला जर रक्त लागलं एखाद्या प्राण्यासारखं, तर हा अख्खा उद्या मायनरीच्या नावाखाली अख्खा सह्याद्री पोखरून काढतील. आणि याचा प्रॉब्लेम असा होईल, तर हा जर इथं जर डोंगर पोखरला तर त्या बाजूने खाल्लं माळशेत जातोय. उद्या हे पाणी इथं साचलं, हे पाणी या मातीत जिरलं, तर वरून अख्खा माळशेज जर घसरला पुढच्या 5-25 वर्षांनी, त्याची जबाबदारी कोण? उद्या माळशेज संपला, आपली मुंबईची कनेक्टिव्हिटी संपली. तिथे आणि तुम्हाला जर करायचं आहे का, महाराष्ट्रात खूप सारी धरणं आहेत ना. काय करायचे, धरणाच्या पाण्यावर टर्बाईन फिरवायचे. टर्बाईन म्हणजे काय, एक जनित्र आहे, एक असं असतं का त्या चुंबकाभोवती तांब्याचं वेटोळं फिरलं का लाईट तयार होते. साधं सोपं मराठी समीकरण आहे. तर काय करते, वरून पाणी येते, याच्यावर तुम्ही आता किती एवढी धरणे आहेत ना, त्याच्यावर जनित्र फिरवा की, म्हणजे फुकटमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट आहे आणि खूप लाईट भेटेल. याच्यासाठी नवीनच इथं सह्याद्री करायची गरज काय आहे का? याच्या धरणावर पण तुम्हाला विद्युत मिळू शकते. आणि विद्युत खरंच आपल्याला लाईटचा एवढा तुटवडा आहे का? उद्या अख्खीच्या अख्खी विद्युत प्रकल्प आता बऱ्यापैकी हे आहे आपलं एमएससीबीचं आता प्रायव्हेटीकरण झालेलं आहे. अदानीचे मीटर बसायला सुरुवात झालेली आहे. आणि उद्या याच्या घशाला अख्खं खायचं असेल तर हे कोणी रोखू शकत नाही. बरं कसं असतं, अदानी हा खराच बिझनेसमॅन आहे तर तो काही सरकारच्या मंत्र्यांचा किंवा सरकारचा हवाला किंग आहे. हवाल्याचा पैसा असतोय. कारण यांचे 1000 कोटीतले यांचे 100 कोटीच असतात किंवा 50 कोटी असतात. बाकी सगळा हवाल्याचा पैसा जिरवला जातो. मी काही राजकीय माणूस नाही, पण वाचनातनं तुम्हाला सांगतोय. आणि असं जर असेल आणि हा जर प्रोजेक्ट एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडे जात असेल तर याला निश्चितच विरोध करणं. म्हणजे तुम्ही काय करताय, ग्रीन एनर्जी तयार करायची. पण ग्रीन एनर्जी काय तयार करायची, निसर्गाचा ऱ्हास करून आपल्या बापाने ग्रीन एनर्जी तयार नव्हती केली असता काय. इकडे झाडं उस्तरायची, इकडे खडक फोडायची, इकडे खनिजं काढायची, इकडे प्राणी मेले तरी चालतील, लोक उपाशी मेले तरी चालतील. बरं, इथल्या लोकांना काम नाही द्यायचं, कामगार बाहेर नाही आमच्या लोकांना बसवायला इथं. आणि कशासाठी ग्रीन एनर्जी पाहिजे? हा बरं, एवढा तुटवडा आहे का? एवढं करून लाईट जाणारच आहे ना, एवढं करून उद्या तुमचंच मीटर बसणार आहेत ना. मग उद्या देश अदानी आणि अंबानीच्या ताब्यातच द्यायचा आहे का तो सेफ हातात द्यायचा आहे? आता हे फारीपुढे टीका करणं योग्य नाही, पण बोलायची गरज आलेली आहे. कारण स्टुडंट प्रोटेस्ट यांनी विचित्र पद्धतीने राबला होता. 26 दिवस सोनमांग सर उपोषणाला झाले, त्यांना कशा पद्धतीने उचलून नेले ते वाचले. आता त्याच्यामुळे सुरेश भाऊ इथं सगळ्यांना लावले. कारण सोनमांग सरांना जे उचलून नेलं ते परत उपोषणाला आणलंच नाही. हे ऑफ कॅमेरा म्हणजे हे वेगळं सांगतोय जरा, कारण यांची गॅरंटीच नाही देता. तर असं आहे एकंदरीत. त्याच्यामुळे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, या भागातला रहिवासी या नात्याने विनंती करतो का या प्रोजेक्टला 100% विरोध करा.